brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत. ते ज्या वेळेला सत्तेत नव्हते त्यावेळेला आम्हाला आमचे ते भाऊ वाटत होते, पण सत्तेत आल्यानंतर ते आम्हाला अतिशय क्रूर आणि षडयंत्र रचणारी व्यक्ती म्हणून ते आमच्या समोर येतात आहे. तर काँग्रेस म्हणजे काय आहे? काँग्रेस म्हणजे हिंदू, काँग्रेस म्हणजे मुसलमान, काँग्रेस म्हणजे आदिवासी, काँग्रेस म्हणजे सिख, काँग्रेस म्हणजे ख्रिश्चन, काँग्रेस म्हणजे त्या संविधानामध्ये दिलेला जो जाती संप्रदाय आहे तो सगळा म्हणजे काँग्रेस. सर्वधर्म समभाव म्हणजे काँग्रेस. मग मला सांगा, ते अविरोध निवडणुका करतात तर हे पण असंवैधानिक आहे ना? हा बाबा, खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि खूप सामाजिक काम केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपले बी फॉर्म परत घेतले की नाही, ही व्यक्तीला आता आपण अविरोध निवडून देऊ. भाऊंचं किंवा ताईंचं किंवा दादांचं काम खूप चांगलं, असं झालंय का? नाही ना. त्यांनी गळा दाबायचाच प्रयत्न केला आणि सह्या जबरन सह्या करून घेतलेल्या आहेत. कसं असं आहे की ज्याला भीती नसते तो निर्भीड असतो आणि मला कशाचीच भीती नाही. मी एखाद वेळेला राजकारणामध्ये सक्रिय होणं बंद करू शकते, पण भाजपसारख्या पक्षाचा प्रचार नाही करू शकत. काय आहे मूळ त्यांचं विचार? त्यांचे विचार मूळ आहे की तुम्ही भेदभाव करा, तुम्ही आपसामध्ये भांडणं लावा, तुम्ही हिंदू राष्ट्र निर्मिती करा. घरात जाऊन नाचगाणं करण्यात काय मतलब नाहीये. विदर्भामध्ये नगर परिषद, नगरपंचायतीच्या या सगळ्या निवडणुकींच्या धामधुमीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अमरावती. अमरावतीची चर्चा होण्याचं कारण म्हणजे चिखलदरा. बिनविरोध निवडणूक झाली आणि त्या बिनविरोध निवडणुकीवरनं बरंचसं राजकारण, आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले. या सगळ्याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर विदर्भामध्ये काँग्रेसचा आवाज कुठे आहे तर तो अमरावतीत आहे असं राजकीय विश्लेषक का म्हणतात हे सुद्धा जाणून घ्यायचंय. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की हा एकटाच आवाज विदर्भातनं येतोय का आणि खरोखर विदर्भामधले काँग्रेसचे नेते विखुरले गेले आहेत का, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याला बोलायचं आहे, माहिती घ्यायची. आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत यशोमती ठाकूर, ज्यांच्या शिरावर काँग्रेसनं अमरावतीच्या निवडणुकांची पूर्ण धुरा टाकलेली आहे. त्या स्वतः चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर अशा भागांमधल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जातीनं लक्ष घालून आहेत. प्रचाराच्या दौऱ्यात त्यांना आम्ही सकाळ सकाळी इथं गाठलेलं आहे. यशोमतीजी, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सगळ्यात पहिले तर प्रश्न आहे ते म्हणजे की निवडणुकांचा सध्याचा माहोल काँग्रेसच्या किती बाजूने असं तुम्हाला वाटतं? अमरावती जिल्ह्यामध्येचा जर विचार आपण केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही एकदम युनायटेड स्टँड आहे आणि बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी सक्सेसफुल होऊ असा आमचा विश्वास आहे. याच अमरावतीमध्ये चिखलदरा निवडणुकीची चर्चा झाली. विषय तसा जुना झालेला आहे, पण त्या विषयाला धरून काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. बिनविरोध निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रभर होण्याचं कारण चिखलदरामधली आल्हाद कलोती यांची निवडणूक राहिलेली आहे. बिनविरोध ते निवडून आले किंवा बिनविरोध त्यांना पद मिळालेलं आहे. तर यामध्ये मोठा दबाव होता आणि तो मुख्यमंत्र्यांचा दबाव होता. भाजपचा असा दबाव हा पूर्ण अमरावतीमध्ये आहे का, विदर्भामध्ये आहे का, आणि कशा पद्धतीचं हे दबावाचं स्वरूप असतं त्यांचं? नाही, आता देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत. ते ज्या वेळेला सत्तेत नव्हते त्यावेळेला आम्हाला आमचे ते भाऊ वाटत होते, पण सत्तेत आल्यानंतर ते आम्हाला अतिशय क्रूर आणि षडयंत्र रचणारी व्यक्ती म्हणून ते आमच्या समोर येतात आहे. होम मिनिस्ट्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग ते करतात आणि दादागिरी करून त्यांना जे करवायचं आहे ते करवून घेतात. आता आपण सगळे किती व्हिडिओज पाहिले आपण अविरोध निवडणूक करून घेण्याचा. अविरोध निवडणूक करून घेणं म्हणजे ही ॲडजस्टमेंटची राजकारण आहे, हे दबावाचं राजकारण आहे, हे साम दाम दंडभेद याचं राजकारण आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे. चिखलदऱ्यामध्ये देखील त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांचे काही चेले चपाटे या ठिकाणी आहेत आणि लँड माफियाचे लोक त्यांच्या अतिशय जवळची आहेत आणि ते लँड माफिया करता या सगळ्या गोष्टी पण करतायत.
निवडणूक होऊ द्यायला पाहिजे होती ना. काय होतं निवडणूक झाली असती तर. समजा त्यांचे मामेभाऊ पॉवरफुल असते तर त्यांनी निवडणूक होऊ दिली असती. पण आता गाजावाजा हा आहे की महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा जास्त उमेदवार अविरोध आले भाजपचे निवडून. तर ते भाजपवाले RSSवाले हे फक्त विचारही मारत नाही, हे लोकशाही पण मारतायत, हे त्यांचे मित्रपक्ष पण मारतायत. आणि उद्या जर आपल्या देशामध्ये पुतीनसारखी अवस्था जर झाली तर त्याला आश्चर्य मानू नका की जिथे विरोधकांना पण मारलं जातं त्याच्या पावलावर पाऊल आपण टाकतोय. आणि कुठेतरी लोकशाही, आज संविधान दिवस आहे, 26/11 आहे आज. लोकशाही या ठिकाणी बळकट करण्यासाठी आपण खरं पावलं उचलले पाहिजे. तर भाजपवाले आणि मुख्यतौर फडणवीस साहेब हे अतिशय अरेरावीने सगळ्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून निवडणुकीले सामोरे जातात आहे. बघा, म्हणजे लोकशाहीचं उदाहरण देते. इंदिराजींनी इमर्जन्सी लावली, त्याच्यानंतर इमर्जन्सी हा एक संविधानाचाच भाग आहे की जर अराजकता फैलत असेल तर त्यांनी त्यांची चूक एक्सेप्ट केली, देशाला माफी मागितली, इलेक्शनला सामोरे गेले. त्याच्यानंतर त्या पडल्या आणि त्या दरम्यान एका अधिकाऱ्यांनी काहीतरी राजीनामा देऊन त्यांना जॉईन होणार होता. त्या अधिकाऱ्याचा राजीनामा एक्सेप्ट झाला नव्हता, पण काँग्रेस पडली, इंदिराजी पडल्या आणि त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी सस्पेंड करून टाकलं. नंतर आलेलं जे सरकार होतं त्यांनी. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी रास्त आहे. पण आत्ता जे अधिकारी लोक आवर्जून सरकारी कामं म्हणजे इलेक्शनचे कामं करतात ते तर सस्पेंड झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे. ते तसं होत नाही ना. ते सरकारी यंत्रणेमार्फत इलेक्शनची यंत्रणा राबवतात. म्हणजे कसं इथंच आहे हे की संपूर्ण महाराष्ट्रात अख्ख्या होतंय? महाराष्ट्रात काय, आणि अख्ख्या नेमकं करतात देशात काय? आहे, अख्ख्या देशात आहेत. आमचे काही दोस्त मित्र जे शासकीय यंत्रणेत आहेत ते त्यांच्या पोरांच्या, त्यांच्या लेकीच्या, बायकोच्या फोनवरनं आमच्याशी बोलतात. एवढी भीती लोकांमध्ये आलेली आहे की बाबा यशोमतीताई काँग्रेसच्या आहे, आक्रमक आहे, खरं बोलतात. आणि आपण जर त्यांच्यासोबत बोललो आपल्या फोनवरनं आणि जर सरकारी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपनी हे ट्रॅक केलं तर त्यांना अडचण जाईल. अशी दहशत आहे ना, दहशत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दहशत आहे. अशोकराव चव्हाण दहशतीपायीच गेले ना, तत्वांपायी तर नाही गेले. ठीक आहे, विखे पाटील दहशतीपायीच गेले. काही त्यांची जवळची मंडळी मला भेटले, जाऊ दे म्हणे, काय झालं म्हणे, ईडीचं त्रास तर नाही म्हणे आपल्याला. तर तो साधा ग्रामीण भागामध्ये एका वॉर्डातला छोटासा वॉर्ड आहे, त्या वॉर्डात छोटासा वॉर्डमध्ये राहणारा तो एक कार्यकर्ता, त्याच्यावर काय दबाव आणला असेल, आणलाच की. आणि काय नाशिकला निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एवढं लक्ष घालावं मला नाही पटत. आणि मला जो देवेंद्र माहिती होता, जे देवेंद्र फडणवीस आम्ही सत्तेत असताना विरोधी बाकावर बसलेले आम्ही जे बघत होतो तो आमचा भाऊ वाटत होता आम्हाला. पण आजचा देवेंद्र अतिशय क्रूर व्यक्ती वाटतो आणि कोणत्याही म्हणजे त्यांच्याकडनंही अपेक्षित नाही, त्यांच्या पर्सनॅलिटीला हे सूट होत नाही. अभ्यासू व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो, पण हे तर भलतंच काहीतरी निघतंय. साधी निवडणूक हो, छोटासा वॉर्ड, त्या छोट्याशा वॉर्डच्या निवडणुकीमध्ये कोणी फॉर्म भरतोय तर त्याला दबाव तंत्र वापरून त्याचा फॉर्म परत घ्यायला लावायचं. नॉट डन. तुम्ही अधिकाऱ्यांचा उल्लेख केला, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा दबाव टाकला जातो. म्हणजे नेमकं काय करतात हे अधिकारी? पैसा असं आहे, जे ज्या गोष्टी शक्य होईल त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आणि त्या सगळ्या तंत्रांचा उपयोग हे लोक इलेक्शनसाठी करतात. जे असंवैधानिक आहे त्या सगळ्या गोष्टी हे लोक करतात.
जी इलेक्शन किंवा ज्या पद्धतीचे बिनविरोध निवडून आणण्याचं भाजपनं मागच्या काही दिवसांपासून सुरू केलेलं आहे, का महाराष्ट्रातला एक मोठ्या पक्षाला वाटतं की बिनविरोध निवडून आणलं गेलं पाहिजे आपल्या उमेदवारांना? का त्यांचा याच्यावरचा भर आहे? नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना काय साधायचं? त्यांना दादागिरी करायची आहे, त्यांना सत्तेसाठी राजकारण करायचंय, त्यांना प्रोग्रेसिव्ह थोडी ना राजकारण करायचंय. आता जेव्हाही राजकारण आलं त्यावेळेला हिंदू मुस्लिम दंगल सुरू होऊन जाते. काल परवा त्या माजी खासदार काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि काय 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 बरबडल्या. शोभतं तरी? एखाद्या खासदाराचा इमेज कशी असते? संवैधानिकरित्या तुम्ही त्या ठिकाणी त्या हाऊसमध्ये जाऊन बसता. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ती. तुम्हाला जर संविधानाचा अर्थच कळत नाही, आणि अजून सांगते, त्या ज्या गेल्या ना खासदार म्हणून, त्या मुस्लिम वोटांवरच गेल्या. या वेळेला त्या पडल्या. लोकांना ते आवडत नाही आहे, आणि त्या जेवढं बोलतील तेवढं ते त्यांच्यासाठी हानिकारक आहे. त्यांच्यासाठी पण हानिकारक आहे, कोणाहीसाठी. देशासाठी तर आहेच ते. तर काँग्रेस म्हणजे काय आहे? काँग्रेस म्हणजे हिंदू, काँग्रेस म्हणजे मुसलमान, काँग्रेस म्हणजे आदिवासी, काँग्रेस म्हणजे शीख, काँग्रेस म्हणजे ख्रिश्चन, काँग्रेस म्हणजे त्या संविधानामध्ये दिलेला जो जो जाती संप्रदाय आहे तो सगळा म्हणजे काँग्रेस. सर्वधर्म समभाव म्हणजे काँग्रेस. असं इलेक्शन आलं की हे सुरू करतात हिंदू मुस्लिम. या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पण त्यांना हिंदू मुस्लिम करावं लागतं. हो हो हो, त्यांना हिंदू मुस्लिम करावं लागतंय, कारण ते प्रोग्रेसिव्ह राजकारण करत नाही. ते शेतकऱ्यासाठी काहीही केलेलं नाही. शेतकऱ्यांसाठी काहीही त्यांनी केलेलं नाही. शेतकऱ्यांना भरपूर प्रॉमिसेस केले. चिखलदऱ्यासाठी, धारणीसाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. अमरावतीसाठी त्यांनी काही केलेलं नाही. एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट अर्धवट त्या ठिकाणी पडलेले आहेत. एअरपोर्ट झाला, कारण आमची माजी पालकमंत्री सुनील दादा देशमुख जे होते, त्यांनी कोर्टामध्ये याचिका टाकल्या, आणि याचिकेमुळे त्या ठिकाणी त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. हा त्यांनी स्वतःहून नाही केलेला आहे. प्रोएक्टिव्हली त्यांनी अमरावतीचा विकास केलेला आहे अशा अजिबात नाही आहे. प्रोएक्टिव्हली ते अमरावतीकडे लक्ष देत आहेत असंही नाही आहे. ते चिखलदरा धारणीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला तर तिथं परत खासदार बळवंत वानखेडेंनी तिथे याचिका टाकली. त्यांना ते याचिका टाकली म्हणून त्यांना त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय. काय बडबड करतायत? काय बोलले काल? शोभत नाही हो त्यांना हे सगळ्या गोष्टी. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, पण यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की सततचा दबाव हा भाजप टाकत आलेला हो, आहे. बिलकुल. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल आणि आत्ताची निवडणूक असेल, तर या तीनही निवडणुकांमध्ये तुम्ही एकट्या फाईट करताना पाहायला मिळताय. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही एकट्या पडलात का काँग्रेसमध्ये, अमरावतीमध्ये, की काँग्रेसचे इतर नेते आहेत मदतीला, फक्त ते दिसत नाहीत, त्यांचा आवाज येत नाही? नाही, काय आहे, आमच्या अमरावतीमध्ये तर आम्ही एकदम एकत्र आहोत. विदर्भामध्ये पण एकत्र आहोत. मी तुम्हाला सांगते, नितीन राऊत साहेब मला सातत्याने फोन करत असतात. का रे बेटा, व्यवस्थित आहे ना तू? मी त्यांच्या मुलीसारखी आहे, मला ते बेटा म्हणूनच बोलतात. सुनील दादांचा मतदारसंघ माझ्या मतदारसंघाला लागूनच आहे. दर 8 दिवसांनी त्यांचं बोलणं होत राहतं. वर्धेमध्ये रणजितदादा कांबळे, त्यांच्याशी बोलणं कंटिन्युअस. मी त्यांना फोन लावते, मला काय अडचण आली ते मला फोन लावतात. मग राहिला वडेट्टीवार साहेब, त्यांना बोललं की ते येतातच की. असं अजिबात नाही आहे. हे लोक काँग्रेसला घाबरतात म्हणून काँग्रेसवर सतत टीका करतात. आता तुम्ही सत्तेत आहात की 10 वर्ष झालं. आम्ही होतो महाविकास आघाडी म्हणून, पण आम्ही 2.5 वर्षच होतो. त्यावेळेला कोविड होता, आणि कोविडमध्ये मोठी कामं झालेली आहेत. तुम्हालाही माहिती आहे, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये होतो, आणि कोविडमध्ये आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय होता, आणि पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेड होतो आम्ही. जसं कोविड संपत आलं तसं या लोकांनी असंवैधानिकरित्या महाराष्ट्र ताब्यात घेतला, आणि असंवैधानिकरित्याच हे लोक चालतात. आम्ही कालही एकत्र होतो, आजही आम्ही काँग्रेस म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत. ज्या ज्या ठिकाणी लोकल सेल्फमध्ये, जिथे जिथे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आहेत, ज्यांना ज्यांना लोकलमध्ये त्यांना सोयीस्कर वाटत होतं, ते त्या ठिकाणी आहेतच आजही. वरुडमध्ये, मोर्शीमध्ये, अजून काही कुठे ठिकाणी आहेत, जिथे जिथे पॉसिबल आहेत. जिथे नाही, प्रत्येकाला असतं की काय ही निवडणूक छोटी निवडणूक असते. प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटत असतं की आम्हाला चान्स मिळाला पाहिजे. प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, जो केपेबल आहे तो येईल निवडून.
काँग्रेसच्या मध्ये असं बोललं जातं की विदर्भाकडे काँग्रेसनं पूर्णतः दुर्लक्ष केलंय, जो त्यांचा बालेकिल्ला आहे, आणि त्यामुळे भाजप इथं वाढताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी भाजपनं म्हणजे बिनविरोध निवडणुका तर आहेतच महाराष्ट्रामधल्या, पण त्याचबरोबर विधानसभा, लोकसभेमध्ये सुद्धा, लोकसभेमध्ये कमी जागा मिळाल्या असतील, पण विधानसभेमध्ये भरपूर मोठी मजल भाजपनं मारली, आणि त्याला काँग्रेसचे स्थानिक नेते जबाबदार आहेत की ते आपले आपले मतदारसंघ वाचवत राहिले असं म्हटलं जात आहे. नाही बघा, त्यांनी निवडणुका आता फ्रॉड्युलंटली ते लोक जिंकलेले आहेत. तसं मी सतत राहुल गांधी जे बोलतात ते काय खोटं तर नाही आहे. त्यांनी जे 3 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्या प्रेस कॉन्फरन्स आपण मासेस म्हणून, आपण रिस्पॉन्सिबल सिटीझन म्हणून आपण किती लक्ष देऊन ते ऐकलेले आहेत. मी दुसरं नाही सांगत तुम्हाला, मी माझ्या मतदारसंघामधलं सांगते. वोटिंग पॉप्युलेशन तर वाढतं ना, दरवर्षी वोटिंग पॉप्युलेशन वाढतं. आपला तिवसा नैसर्गिकरित्या जर असतं तर दिवसामध्ये 3,20,000 मतं राहिले असते, पण आता 2,84,000 मतं राहिले. का? त्यांनी नैसर्गिक वाढ होऊच नाही दिली, 11,000 कमी केले. डुप्लिकेशन 14,000 मतं आहेत. आम्हाला आता लोकल सेल्फ इलेक्शनमध्ये जे आमचे डिलीटेड घर डिलीट मारून टाकले त्यांनी. हे लोक निवडून आले कारण इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी ऑटोनॉमस बॉडी असूनही इलेक्शन कमिशन इज ऍक्टिंग ॲज अन एजंट ऑफ द बीजेपी, म्हणून हे लोक निवडून आले, नाही तर हे लोक निवडून आलेच नसते. आता या निवडणुकीत सुद्धा इलेक्शन कमिशनकडनं अशा पद्धतीनं मतदार आजही कालच शहर काँग्रेस कमिटीने, अमरावतीच्या शहर काँग्रेस कमिटीने कालच त्यांनी प्रेस घेतली की खूप साऱ्या याद्या चुकीच्या आलेल्या आहेत. प्रारूप याद्या ज्या दिल्या त्याचं प्रेस कॉन्फरन्स झाली काल, आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे आहे खरं ते दिसलेलं आहे. तिथे चुकीच्या गोष्टी हे लोक करतायत, हे तर दिसतंय, हमखास दिसतंय. याद्या चुकीच्या देत आहेत. काँग्रेस आणि सेक्युलर वोट्स डिलीट, अक्षरशः डिलीट मारतायत. आणि तुम्ही ते ऐकलं असेल ना, किती बीएलओंनी आत्महत्या केली, पाहिलं ना देशामध्ये काय सुरू आहे. म्हणजे यांना ज्या वेळेला कंट्रोल करणं जमत नाही त्यावेळेला हे मारून टाकतात लोकांना. हे तर बीएलओ का मारतायत मग, फॅक्ट आहे. तुम्ही पुन्हा एक म्हणजे जसं म्हणताय तसं स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा मतदार याद्यांचा घोळ आहे, पण याच्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांकडे जेव्हा तुम्ही जाता, तक्रार तर निश्चितच केली असेल, प्रेस कॉन्फरन्सच फक्त घेतली नसेल, तर त्यांचं म्हणणं काय असतं? त्यांना या सगळ्या गोष्टी पटतात की ते उडवून लावतात? की नाही, काही आपण कंप्लेंट करणारा जर खंबीर असला तर ते रेक्टिफाय करतात. कंप्लेंट नजरमध्ये आली तर कंप्लेंट होते, नजरमध्ये नाही आली तर नाही होत. फॉर एक्झाम्पल अचलपूर की चांदूर बाजारमध्ये वोटिंग किती वाजता सुरू होतं? 7 वाजता ना, सकाळी 7 वाजता. त्या यादीमध्ये त्यांनी 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत लिहिलं. प्रारूप याद्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. मग एका पत्रकारांनी ऑब्जेक्शन घेतलं, मग खासदार त्यांच्याशी बोलले, मग आमचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख त्यांच्याशी बोलले, आणि मग ते म्हटले की हा आता आम्ही परत चालू. म्हणजे जर तुम्ही त्या याद्या पाठवताय घरोघरी आणि त्या याद्यामध्ये जर दिसलं 10 वाजता, मजूर लोक तर सकाळी 7 वाजता जातात ना, ते काय म्हणतील अरे 10 वाजता गेले ना ते मत. अशा कसं काय भानगडी होत आहेत? ह्याच्या आधी नाही झालं? ह्याच्या आधी किती प्रखरपणे इलेक्शन कमिशन टीका करत होतं, आणि काँग्रेसमध्ये ती ताकद होती आणि आजही आहे की काय चुकीचं होत असेल तर ते रेक्टिफाय झालं पाहिजे. शेवटी काँग्रेस हा सर्वधर्म समभावाचा, संविधानाला मानणारा पक्ष आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर हा विचार जो आहे, हा विचार काँग्रेसच जिवंत ठेवू शकते. आणि जे जे संविधानाला मानतात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ते नेहमी असं म्हणतात भाजपवाले, ते म्हणजे की जेव्हा जेव्हा काँग्रेस धोक्यात येतं ते असं वाटतं की संविधान खतरे में है, संविधानाला वाचवण्याची गरज आहे. आता नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते तसाच आरोप करू पाहतायत. तर खरोखर भाजपकडनं एक प्रकारे बचावाचं राजकारण केलं जात आहे संविधानाच्या माध्यमातून. मला सांगा, ते अविरोध निवडणुका करतात तर हे पण असंवैधानिक आहे ना. हा बाबा खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि खूप सामाजिक काम केलेलं आहे, आणि म्हणून सगळ्यांनी आपले बी फॉर्म परत घेतले की नाही, ही व्यक्तीला आता आपण अविरोध निवडून देऊ, भाऊंचं किंवा ताईंचं किंवा दादांचं काम खूप चांगलं, असं झालंय का?
नाही ना, त्यांनी गळा दाबायचाच प्रयत्न केला आणि जबरन सह्या करून घेतलेल्या आहेत. कसा दबाव होता? म्हणजे काही काँग्रेसचे पण उमेदवार होते चिखलदऱ्यामध्ये की ज्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली? नाही तुमच्यापर्यंत आले नाही, त्यांना? एकच उमेदवारांनी माघार घेतली, बाकी सगळे उमेदवार त्या ठिकाणी आहे. ते लोक घाबरून गेलेले होते. आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसलो, त्यांना म्हटलं अजिबात तुम्ही लोक घाबरू नका. आणि काय असं- दबाव कसा टाकला? काय केलं नेमकं? कशा माध्यमातून हा दबाव हे बघा, टाकला? आता मी तर तिथे नव्हती. हं. त्याला विचारलं तर तो तर घाबरल्याच्या अवस्थेत होता. खूप जास्त विचारण्यापेक्षा त्यांना मोटिवेट करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्यांना मोटिवेट केलं. म्हणलं चला आता फॉर्म 3 वाजताचा आहे. आदल्या दिवशी पण गेलेलो होतो, त्या दिवशी जेवण सोबत केलं. म्हटलं आता तुम्ही परतवाड्याला खाली या, आपण सगळेजण जेवण सोबत करूया आणि मग जाऊ. 3 वाजल्यानंतर मग ते गेले, लागले कामाला. निवडून येणार ती लोक. पण म्हणजे घाबरवण्याचे त्यांचे काय प्रकार असतात? पैसे देणार का तुम्हाला अडकवणार? साम दाम दंड भेद सगळं असतं. हं. सगळ्याच प्रकारे. कोणाचा पेट्रोल पंप असेल तर ते बंद करून टाकू, कोणाचं तेलाची घाणी असेल तर ती बंद करून टाकू, कोणाचा जमिनीचा कोणी करतात जमिनीच्या व्यवहाराचा तो धंदा असेल तर त्याच्यामध्ये अडथळे आणतात. अमरावतीमध्ये तर काही ठिकाणी तुम्ही जर विकायला गेलात तर ते विकल्या जात नाही काही लोकांच्या परवानगीशिवाय. आणि हे सगळे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीसांचे एक तर नातेवाईक आहेत किंवा मग त्यांच्या अतिशय जवळची लोक आहेत. ते या निवडणुकीत भाजपला मदत करतायत का? काही लोक करतात आहे. एक सतत तुमच्यावर आरोप करणारी एक फॅमिली आहे. तुम्ही मगासपासून त्यांचं नाव घेणं टाळताय, पण मला तो नाव उल्लेख करावा लागणार आहे. रवी राणांनी आता आरोप केलाय की यशोमती ठाकूर ह्या 6 महिन्यामध्ये भाजपमध्ये जातील. त्या देवेंद्र फडणवीसांकडे तिकीट मागायला गेल्या होत्या आणि तिथं उमेदवार ठरला होता, त्यामुळे त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये. सतत मागच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या नंतरपासून हे बोललं गेलेलं आहे. आता ह्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा पुन्हा म्हटलं गेलेलं आहे. तर काय म्हणजे विचार आहे तुमचा भाजप? म्हणजे टीका तर करताय, पण टीका करणारेच भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले म्हणून हा प्रश्न विचारतो. नाही, तुमचा प्रश्न साहजिक आहे तुम्हाला वाटणं, कारण अशोकराव चव्हाण साहेबांनी एवढी टीका केली आणि शेवटी भाजपमध्ये गेले. असं आहे की ज्याला भीती नसते तो निर्भीड असतो आणि मला कशाचीच भीती नाही. राहिला विषय मी जाऊ शकते का, तर माझं ठाम मत आहे की मी अजिबात जाऊ शकत नाही. मी एखाद वेळेला राजकारणामध्ये सक्रिय होणं बंद करू शकते, पण भाजपसारख्या पक्षाचा प्रचार नाही करू शकत. काय आहे मूळ त्यांचं विचार? त्यांचे विचार मूळ आहे की तुम्ही भेदभाव करा, तुम्ही आपसामध्ये भांडणं लावा, तुम्ही हिंदू राष्ट्र निर्मिती करा. आता माझ्या घरी तर धर्माचं, मी हिंदू आहे, माझ्या घरी धर्माचे एवढे कार्यक्रम होतात की त्याचं काय सांगू. आमच्या आई अतिशय कडक आहेत त्या बाबतीत. आमच्या आजी होत्या, आमच्या पंजिमा होत्या, ते सगळे लोक धर्माचं पालन करणारे आहेत. माझ्या गावामध्ये जुनं मंदिर श्रीरामाचं आहे, म्हणून श्रीराम तर आम्हाला कोणी शिकवू नये, हो की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर आमचे जे जडणघडण झाली ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्ये झाली, संविधानाच्या विचारांमध्ये झाली. माझ्या आजी ज्या होत्या, शी वॉज द फर्स्ट वुमन जिल्हा परिषद मेंबर. आणि त्या काळामध्ये आम्ही लहान असतानापासून आम्हाला मंदिर मस्जिदमध्ये काही फरक नसतो, आपण सगळे सारखे आहोत, मानवता ही धर्म मेरा, हे जे महाराजांचं भजन आहे, त्या भजनांमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहे. मग जर आपण ज्या विचाराला मांडतो त्या विचाराला जर आपण त्याचा प्रचार प्रसार नाही करू शकलो किंवा त्याच्यासाठी आपण काम करू शकलो नाही, तर मग राजकारणात असायचा मतलब काय? त्याच्यापेक्षा तर न केलेलं बरं. म्हणजे मी जर काँग्रेस सोडली तर मी फ्रस्ट्रेट होऊन जाईल. मी नाही सोडू शकत काँग्रेस. आता हे राहिले रवी राणा, नवनीत राणा, यांना चिल्लर गोष्टी करण्याची सवय आहे आणि तो चिल्लरवाडा त्यांना शोभत असेल पण ते करत असतात. खरं आज 4थ्या वेळा रवी राणा आमदार झालेले आहेत. नवनीत राणा ज्या वेळेला खासदार झाल्या त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी सोबत आणि काँग्रेसच्या सपोर्टनी निवडून गेलेल्या होत्या. त्या अपक्ष मग आज का नाही त्या निवडून आल्या? आज तर त्यांना भाजपचा सपोर्ट होता. तर त्यांना चिल्लरवाडा करता येतो, मला तर नाही करता येत.
एवढा फरक आहे. त्या इलेक्शन बद्दलच जाऊयात, कारण तुम्ही उल्लेख केलात म्हणून. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही सुद्धा आलो होतो, मी आणि माझा कॅमेरामन मंगेश, आम्ही सेमच टीम इथं होतो लोकसभा Okay. निवडणुकीच्या वेळेस. आणि तुम्ही घरात भेटत नव्हतात, कार्यालयात भेटत नव्हतात, प्रचारात होतात, मिटिंगांमध्ये होतात. एकदम तुम्ही जोर लावला होता लोकसभा निवडणुकीमध्ये, आणि त्यावेळेस तशाच पद्धतीनं तुम्ही तुमचा उमेदवार निवडून आणलात वानखडेंना. या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली होती, ते म्हणजे की सगळेजण एकत्र आले होते नवनीत राणांना पाडण्यासाठी, सगळ्या पक्षांनी, मग कुठलाही पक्ष असो. भाजपच्या मित्रपक्षानं सुद्धा तुम्हाला मदत केली होती. आणि असं आहे, त्यांचं गुणगान गाण्यात काय मतलब नाही आहे. भाजप हा काँग्रेस विरोधी विचाराचा पक्ष आहे, आणि ते माझे काय जातीयवादी परंपरागत दुश्मन थोडी नाही. मला माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा होता. याच्या आधी अमरावतीची जी सीट होती ही राष्ट्रवादीकडे होती. राष्ट्रवादी अविरोध म्हणण्यापेक्षा ती अपक्ष निवडणूक लढण्यासाठी त्यांना सपोर्ट करत होती, आणि त्याही वेळेला त्या ज्या निवडून गेल्या होत्या त्याही वेळेला त्या फार मतांनी थोडी ना आल्या होत्या, 30,000 मतांनी आल्या होत्या. आजचा उमेदवार आमचा 20,000 मतांनी आलेला आहे. ठीक आहे, तर त्याही वेळेला त्यांनी ती निवडणूक आम्हीच जिंकलेली होती. ह्याही वेळेला ही निवडणूक आम्हीच जिंकली. त्याही वेळेला निवडणूक जिंकून आल्या आल्या त्यांनी गोंधळ घातला. हे एकदम हिंदू शेरणी होऊन गेले. घेतले मुसलमानांचेच मतं ना. त्यांना जे नवनीत राणांना जे सभागृह बघायला मिळालं लोकसभेचं, हे सेक्युलर वोट्समुळेच मिळालं, नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये ते आलंच नसतं. मग सेक्युलर वोट्समुळे तुम्हाला ते बघायला मिळालं, तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना. मग आता बाजार आहे लागलेला बीजेपीचा, तर त्या बाजारात जाऊन नाचगाणं करण्यात काय मतलब नाहीये. तुमचा विचार पक्का असला पाहिजे. कृतज्ञता तुम्ही व्यक्त करू शकत नाही. आम्ही लोक होतो त्यांच्या प्रचारामध्ये, आम्ही प्रचार त्यांचा केलेला होता, आणि त्यांनी लगेचच भूमिका बदलली. आम्ही तर नाही भूमिका बदलू शकत ना. आम्ही ह्या भूमिकेमध्ये जन्मलो आणि ह्या भूमिकेमध्येच मरू. आम्ही दुसरी भूमिका कशी. आणि सत्ता ही काही फार महत्वाची असते असं मला नाही वाटत, पण सत्तेमधनं आपण त्या ठिकाणी आपल्या देशाचं, आपल्या एरियाचं, आपल्या लोकांचं जर कामं करू शकलो तर दॅट इज ओके. लोकांमध्ये विभाजन करण्यासाठी जर सत्ता करायची असेल आणि देशाचा इतिहास मिटवण्यासाठी जर सत्ता पाहिजे असेल, तर ती सत्ता काय कामाची. बिनविरोधचा तुम्ही उल्लेख केला, पण तशाच पद्धतीनं बरंच फोडाफोडीचं राजकारण भाजपनं इथं विदर्भात केलं, महाराष्ट्रभर केलं. पण विदर्भामध्ये त्यांना काही ठिकाणी तर अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस उचलावी लागली, अख्खी ठाकरेंच्या शिवसेनेतले उमेदवार घ्यावे लागले, अगदी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले लोक सुद्धा आपल्या बाजूनं वळवायला लागले. तर का फोडायला लागत आहेत भाजपला पक्ष, अगदी स्थानिक निवडणुकांसाठी सुद्धा? भाजपमध्ये काय झालेलं आहे, त्यांचे जे मूळ लोक ज्यांनी खरं सस्टेन केली ती पार्टी आतापर्यंत, ते लोक दिसतच नाहीये. जिथे जसं चिखलदऱ्यामध्ये तर घड्याळ्याची माणसं होती ना, ती घड्याळ्याची माणसं मित्रपक्षांची, त्यांचे नगराध्यक्ष उचलले, त्यांना ब्लॅकमेलिंग केलं आणि ते गेले आणि जातात. ज्यांचे पाय दगडाखाली आहेत ते जातातच ना, आणि मित्रपक्षांना खाऊन टाकतील ना हे. तसंही अमित शहा काय म्हणाले, कुबड्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि शिंदे साहेबांची सेना हे कुबड्या म्हटलं ना, आम्ही नाही म्हटलं हो. मला तर मी खरं सांगते तुम्हाला, आम्ही सगळेजण कॅबिनेटमध्ये एकत्र होतो, आणि 2009 मध्ये ज्यावेळेला मी पहिल्यांदा निवडून गेली त्यावेळेला मी अजितदादांच्या कामावर खरोखर इम्प्रेस्ड होती. म्हणजे त्या माणसाला कामाच्या पलीकडे काहीच सुधरत नाही, पण भाजपने काय त्यांची अवस्था करून टाकली आहे. आणि शिंदे साहेब आम्ही बघितलेले आहेत की मनानं खरंच मोठा माणूस आहे तो, पण त्यांची काय अवस्था केलेली आहे. आणि कशापायी, समजा यांच्यावर आरोप लावले आणि समजा यांना त्यांनी जेलामध्ये टाकलं असतं, समजा आपण किंतु परंतु म्हणतो आहे, तर ह्यांची पॉप्युलॅरिटीच वाढली असती. हे लोक तिथे जाऊन सरेंडर झाले. यांना आता हे लोक संपवणार, भाजप संपवणार, मित्रपक्ष बिलकुल संपवणार.
तुम्हाला वाटतंय की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस संपवणार भाजप? हो, पण हा शिवसेनेच्या स्वभाव आहे. पंजाबमध्ये काय केलं, हरियाणात काय केलं, हा स्वभाव आहे. इतिहास बघा महाराष्ट्रात तुम्ही, ठाकरेंच्या- महाराष्ट्रात काय केलं. पण एकनाथ शिंदेच्या नेत्यांना असं वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही युतीने लढलं पाहिजे, आम्ही भलेही वेगळे लढलो तरी सुद्धा आमची सत्ता युतीचीच असणार आहे. त्यांना असं वाटतंय की अजूनही सगळं युतीत आहे आणि युतीसारखंच चाललेलं आहे, युतीचीच सत्ता येणार आहे. आगे आगे देखो होता है क्या. पुढे बघूया काय होत आहे. म्हणजे पूर्णतः नेस्तनाबूत करण्यासाठी नगर परिषदेची निवडणूक वापरली जाईल. वापरलीच जाते आहे. हं. त्यांना सक्सेस किती मिळतो हे मी नाही सांगू शकत, पण ते त्रास देतायत मित्रपक्षांना, पण मोठ्या प्रमाणात त्रास देतायत. काँग्रेस आणि फक्त मित्रपक्षांनाच नव्हे तर त्यांच्या पक्षातले लोक जे त्यांच्या विचारांच्या हिशोबानं चालत नाही त्यांनाही त्रास देतात. फॉर एक्झाम्पल पंकजाताई मुंडे. पंकजा मुंडेंचं पण आता बरं चाललं असं त्या म्हणतात. हो, चाललंय, पण आता काल त्यांच्या त्या अंजन जे गरजे. काही झालं त्याच्यामध्ये पंकजाताईचं काय विषय आहे. हं. त्यांच्याकडे काम करत तर माणूस आहे. पण ते आता असं आहे, मी जास्त बोलू नये, पण लोकशाहीचे 4 स्तंभ, त्याच्यामधला सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजे प्रेस. आणि प्रेसच जर सत्ताधाऱ्यांना घाबरत असेल आणि प्रेसच जर नरेटिव्ह त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या हिशोबानं जर नरेटिव्ह बनवत असेल तर मग कठपुतली म्हणूनच राहणार की सगळ्यांना. तुम्हालाही असे अनुभव आले आहेत या भागात महाराष्ट्रात की नरेटिव्ह पसरवण्यासाठी प्रेसचा वापर केला जातो? हो, बिलकुल येतो. फटका याचा इतर पक्षांना बसतोय असं वाटतं का? इतर पक्षांना डावललं जातंय का प्रेसकडनं? आणि सगळे तर नाही डावलत, पण काही ठिकाणी काही गोष्टींमध्ये त्यांना प्राधान्य दिलं जातं असं आम्हाला वाटतं. एक तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलात आणि तुम्ही म्हटलात की ते जवळचे वाटायचे पूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होते. आम्ही सुद्धा त्यांची ती विरोधी पक्षातली कारकीर्द पाहिलेली आहे. अभ्यासू नेता किंवा अभ्यास करून कसं सभागृहात यायचं हे खूप लोकांनी, आणि अभ्यास म्हणजे पत्रकारांनी सुद्धा अभ्यास करावा असं अनेकदा बोललं गेलं होतं. पण आता त्याच देवेंद्र फडणवीसांना तुम्ही क्रूर म्हणता आहात. असं काय त्यांनी केलेलं आहे? पक्ष फोडले म्हणून, ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण करतायत म्हणून, की नेमकं काय? म्हणजे तुम्हाला असा काय अनुभव आला की ते क्रूरपणे वागतायत? त्यांनी ज्या प्रकारे संविधानाची तोडमोड केली, ज्या प्रकारे त्या निवडणुका, साधी गोष्ट चिखलदऱ्याला अविरोध करणं, निवडून द्यायचं होतं की चल लढले. त्यांचं ते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की त्यांना विकास करायचा आणि त्याच्यासाठी त्यांची मदत होणार आहे काय वगैरे. विकास मग करायला पाहिजे होता. केवढ्या वर्षांपासून त्यांच्याच हातात सत्ता आहे. एका का नाही नगरसेवकाच्या केलं? माध्यमातून चिखलदऱ्यात असा काय विकास होऊ घातलेला आहे? ते त्यांनाच विचारा तुम्ही. मला वाटलं की तुम्हाला माहिती असेल विरोधी पक्ष म्हणून. काय आता त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं आणि कशासाठी बोलायचं. ज्यांना समजतंय त्यांना ते समजून गेलेलं आहे. ज्यांना आवडतंय ते त्यांचे गुणगान गातायत. आमच्यासारख्या मंडळींना वाटतंय की हे चुकीचं आहे तर आम्ही मोकळं बोलतोय की काय एवढं मोठं पद असल्यानंतर एखादी निवडणूक होऊ द्यायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये. पण नाही, त्यांनी जोर जबरदस्ती घ्या सया मारान केलं. ज्या भाजपच्याकडे निवडणुकांसाठीची तयारी निवडणुकीच्या निकालानंतर सेलिब्रेशन नंतर लगेच होते, त्या भाजपला बिनविरोध निवडणुका करणं, दबाव टाकणं विरोधकांवर, विरोधकांच्या उमेदवारांवर, आणि नगर परिषदेतली सुद्धा सत्ता जबरदस्तीने मिळवणं का करावं लागतंय? काय करायचंय भाजपला याच्या माध्यमातून? आणखीन भाजपला खरोखर याच्यातनं काही साध्य होईल का, की भविष्यामध्ये राजकीय अडचण होणार आहे भाजपची यामुळेच? हे बघा, राजकीय अडचण कशी होईल, काय होईल ह्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत, कारण उद्या काय होणार आहे हे आपण आज सांगू शकत नाही. पण लोकशाहीला नक्की धोका ते करतायत आणि लोकशाहीला अडचण ते आणतायत. लोकशाहीची तोडमोड करतायत. संविधानाला ते मानत नाहीत. याचं जिवंत उदाहरण म्हणजे भाजपने लढवलेल्या इलेक्शन्स आहेत. संविधानाचा उल्लेख तुम्ही करता आहात आणि संविधानाच्या माध्यमातून निवडून यायला हवं असं सुद्धा सगळेजण म्हणतात. पण तिथंच जर आपण पाहिलं तर काही जणांनी संविधान सोडून धर्माच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे धर्माचं राजकारण वाढतंय का, वाढवलं जातंय का, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधलं जी आतापर्यंतची राजकीय परंपरा आहे ती संपवण्याचा प्रयत्न केला जातोय का? आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, पण महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे लोक नक्की संपवतायत. आणि हे फक्त संपवत नाही आहेत, हे
हे आता मला सांगा, कावड निघते हा ना महादेवाची, कावड यात्रा निघते. याच्या आधी एवढ्या कावड निघत होत्या का हो? आता ते फैलवले आहेत. आणि त्या फैलवल्या का म्हणून फैलवल्या आहेत? कारण त्यांना त्या धर्मामध्ये लोक गुंफायचे आहेत म्हणून. आणि ती का गुंफायची आहेत? ती त्यांना मग त्यांच्या हिंदुत्वाच्या मार्गाने द्यायची आहे म्हणून. हिंदू म्हणजे काय ह्याचा अर्थ ज्याला माहिती नाही, राम म्हणजे काय याचा अर्थ ज्याला माहिती नाही, ते असं म्हणतायत की भगवा झेंडा म्हणजे आमचा. नाही हो, भगवा म्हणजे त्याग आहे. भगवा म्हणजे जे सगळं सर्वस्व आपलं अर्पण करून समाजामध्ये जो जगतो तो भगवा परिधान करू शकतो. तो राजकारण नाही करत. तो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याच्या लफड्यात पडत नसतो. राम म्हणजे काय? श्रीरामांनी आपल्याला डिटॅचमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकवलेली आहे. तर दॅट इज श्रीराम आणि दिस इज सॅफरिन. पण ज्याला भगवाचा अर्थ कळत नाही, ज्याला रामाचा अर्थ कळत नाही, ज्याला विश्व महादेव काय म्हणतात त्यांना, विश्वनिर्माता, त्यांना विश्वनिर्मात्याचा म्हणजे काय, निसर्ग ना, निसर्गच की नाही. मग ज्याला निसर्गाचा अर्थ कळत नाही ते लोक, आणि कोण पोरं, गरीब जनता असते, त्यांच्या मागे लागतात. यशोमती ठाकूर यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, पण एक प्रश्न त्यांच्यासाठी सुद्धा आहे, तो म्हणजे की काँग्रेसला विदर्भामध्ये कशी तयारी सुरू आहे किंवा करावी लागेल अजून मोठं होण्यासाठी, किंवा आत्ता ज्या काँग्रेस कमी होत चाललेला आहे, दिसत राहिलेला आहे सतत, आणि खूप जोर लावावा लागतोय काँग्रेसला. एकेकाळी काँग्रेस भरपूर मोठ्या प्रमाणात, म्हणजे काँग्रेसला प्रयत्न करावे लागत नव्हते, ते विदर्भात आता प्रयत्न करावे लागत आहेत. तर मग काँग्रेस इतकं पिछेहाट झाले, तर परत विदर्भामध्ये रिवॅम्प होण्यासाठी, मोठं होण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे. काँग्रेस म्हणजे पक्ष नव्हे, काँग्रेस म्हणजे विचारधारा आहे. आणि ती विचारधारा गल्ली बोळ्यांमध्ये व्यवस्थित समजावून सांगण्याचं काम आम्हाला मोठ्या प्रमाणात नक्कीच करावं लागेल. जे बहुतेक आमच्या संघटनेकडनं किंवा आमच्या काही पूर्वजांकडनं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा आमच्याहीकडनं दुर्लक्ष झालं असेल, पण ते समजावून सांगणं हे काळाची गरज झालेली आहे आणि ते आम्ही नक्की केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. काँग्रेसला मतदान होत का नाहीये विदर्भामध्ये? नाही, होत आहे ना, कोण म्हणतं नाहीये. तुम्ही विधानसभेचे, लोकसभेचे निवडणुकीचे निकाल बघा ना, झालं मतदान, मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. तर यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या आपण विचारलेल्या प्रश्नांची, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची एकदम चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. काँग्रेसच्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी थेट उत्तरं दिलेली आहेत. पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल त्यांचं स्पष्ट मत जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि भीतीनं त्या राजकारणाची दिशा बदलतील असंही नाही, एक वेळ राजकारण सोडतील याचा त्यांनी पुनरुल्लेख केलेला आहे. तर या अमरावती निवडणुकांच्या मध्ये कशा पद्धतीनं काँग्रेसला यश येतं, एकमेव आवाज काँग्रेसला पुढे आणू शकतो का अमरावतीमध्ये, हे निकालाच्या दिवशीच आपल्याला कळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. इथनं अमरावतीतनं मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी कॅमेरामॅन मंगेश आंबेसह.